सोडून द्या. आता डायरेक्ट जीसीपी आता आहे की नाही, पाण्याचं नळ संकट तुमच्या नागरिक सुविधा सगळे बंद करणार. तुम्ही काय नाही करू आता हे जे काही पीडित मुलगी ना तिला जे मारणार आहे पिझा पटेल त्यांचे कुटुंब काय बोलवलं नगरपालिका आमच्या नगरसेवक होते स्पष्ट झालं 8 दिवसात तुमच्या गावात नाही तर घर पाडणार जीसीपी खोटं नाही बोलत. हे सगळे होते सगळे समोर तुम्ही तेच ना कळले इतकं करून देऊ राहिलो ना तर साहेब फक्त तुम्हाला येऊ म्हणणार आहे की अच्छा काम करे साहेब भाऊ संस्था आम्हाला त्याच्यातच आनंद आहे. साहेब भक्ताला ज्याच्यात आनंद आहे तोच आनंद आम्हाला आहे. तुम्ही बिनधास्त कारवाई करा आम्ही आहे ना. हे इथपर्यंत घ्या तुम्ही कुठपर्यंत चौकापर्यंत कॉर्नरपर्यंत आणि इथं घ्या. साहेब भक्तांचा जे वावर आहे ना तुम्ही घ्या तिथपर्यंत घ्या. कुठं त्या कॉर्नरपर्यंत तुम्ही घ्या. अजिबात रोड मोकळे राहील तुम्हाला काय 2-4 दिवस अजिबात मध्ये तुम्ही बोलायच नाही. आम्हाला आमची कारवाई करू द्या. तुमचं कुठपर्यंत आहे काय तुम्हाला एक मार्किंग करून देऊ. त्याच्या आतमध्ये तुम्हाला काय गोंधळ घालायचं का त्याच्या बाहेर यायचं नाही. आणि कायम चालतं ते मी करून देऊ तुम्हाला. तुम्ही गडबड नका करू. नगरपालिकेच्या जागेवर कुठला कायदा म्हणतो की व्यवसाय करून दिला पाहिजे. नगरपालिका कायद्याने काम करणारी पालिका आहे, न्याय व्यवस्था आहे. त्याच्यामुळं कोण काय बोलतं याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही कायद्याच्या चाकोरीत चालणारे लोक आहोत. या शहराला सुरक्षिततेची गरज आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही जे काय पावलं उचललेले आहेत ते कठोर आहेत, गरजेचे आहेत आणि भविष्यासाठी सुद्धा आम्ही अशाच पद्धतीने पावलं उचलणार आहोत. साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले. प्रथमच एका महिलेकडून दुसऱ्या महिलेची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेनंतर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर शिर्डीतील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी श्री साई संस्थान प्रशासन आणि संबंधित यंत्रणांसोबत संयुक्त बैठक घेऊन बेकायदेशीर व्यवसाय आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी विशेष ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. या निर्णयाचे नागरिकांसह विविध स्तरातून स्वागत होत आहे. अनेक वर्षांपासून विविध लोकप्रतिनिधींनी शहराचे प्रतिनिधित्व केले, मात्र गुन्हेगारी विरोधात थेट आणि ठाम भूमिका घेतल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. सामाजिक माध्यमांवरही अभय भैया शेळके यांच्या धाडसी भूमिकेचे कौतुक होत असून सिंघम उपनगराध्यक्ष अशा प्रतिक्रियाही उमटत आहेत. गुन्हेगारांना थेट इशारा देत शिर्डीला गुन्हेगारी मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. वरवर पाहता ही एक प्रशासकीय बैठक वाटू शकते, मात्र प्रत्यक्षात ही साई भक्त आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि त्यांच्या पथकाने गेल्या वर्षभरात शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी कारवाई करत अनेक उल्लेखनीय यश मिळवले आहे. मात्र लाखो साई भक्तांची सततची वर्दळ, व्हीआयपी प्रोटोकॉल आणि मर्यादित पोलीस बळ यामुळे पोलिसांपुढे अनेक आव्हाने उभी राहतात. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी स्वतः रस्त्यावर उतरून प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून उभे राहत असल्याने या मोहिमेला नवे बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही शहरातील स्वच्छता, नागरी सुविधा आणि विविध प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी अभय भैया शेळके यांनी कार्य केले आहे. आता गुन्हेगारी मुक्त शिर्डीचा निर्धार आणि त्यासाठी थेट कृतीचे संकेत यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता सर्वांच्या नजरा या ॲक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीकडे लागल्या आहेत. शिर्डीची शांतता, सुरक्षितता आणि साई भक्तांचा विश्वास कायम राखण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि लोकप्रतिनिधी यांची ही संयुक्त मोहीम किती प्रभावी ठरते हे येणारा काळच ठरवणार आहे.